भारतीय महिला शक्ती फाउंडेशन तर्फे आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि गृह उद्योग जे घरांमध्ये आपण राहून जो एक म्हणजे उद्योग करू शकतो, एक रोजगार आपण कमावू शकतो, त्या निमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि सगळ्यांचे तर सर्वात आधी मी सगळ्यांना क्षमाच मागते, कारण बराच वेळ झालेला आहे. तुम्ही 11:30 वाजतापासून बसलेत उपाशी तापाशी, म्हणजे खूप मी आभारी आहे तुमची की तुम्ही इतका वेळ दिला. आणि बाकीच्याही लेडीज आहेत त्या पण बऱ्याच वेळचे येऊन बसलेल्या आहेत, पण आपल्या मॅडम थोड्या अजून लेटच आहेत म्हणा, 5-10 मिनिट. आणि आमचे राजू भाऊ आहेत, ठवरे काका आहे, हे पण बऱ्याच वेळचे येऊन बसलेले आहेत. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि सॉरी बोलते माझ्याकडून. आणि आज आपण काही अशा महिला आहेत तिथे की त्या बाहेर ठिकाणी काम करतात, जॉब करतात, कोणी हॉस्पिटलला, कोणी दुकानात, कोणी कारखान्यात कुठे, किंवा घरगुती काम पण करतात. तर त्याच्या व्यतिरिक्तही तो जो आपल्याला इन्कम मिळते, जे बेनिफिट मिळते त्याच्यामधून, त्याच्यातही आपलं सॅटिस्फॅक्शन होत नाही, कारण तो पगार आपल्याला खूप कमी प्रमाणात मिळते आणि ड्युटी भरपूर वेळ होऊन जाते आपल्यापासून. 12 तास, 10 तास, 8 तास ड्युटीच आहे मॅक्झिमम कुठेही गेलो तरी. पण हे जे आज आपण रोजगार मेळावा इथे घेतलेला आहे, महिलांना जे आपण एकत्रित केलेलं आणि तुम्हाला जे रोजगाराची माहिती देण्यात येत आहे, त्याच्यामधून तुम्ही घरी राहून जे लहान मुलं वाले आहेत, त्या ताई आहे, परत त्या ताई आहेत, ज्यांचे लहान मुलं आहेत त्या बाहेर जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा रोजगार खूप बेस्ट आहे. आणि त्याला रोजगाराची काय पद्धत आहे, काय सिस्टीम आहे, कोणत्या अडचणी आहे, काय त्याच्यामधून काय सोल्युशन आहे, ते सर्व माहिती आपल्या पद्माताई मोहोळ वाशिमवरून येत आहेत. त्या तुम्हाला आज पूर्ण माहिती देतील. तर मी सगळ्यांपासून खूप हे आहे की तुम्ही इतका वेळ देऊन आताही अजून थोडा वेळ जर दिला आणि शांततेनं आणि एकाग्रतेने जर तुम्ही ऐकून घेतलं तर खूप खूप धन्यवाद तुमचे वाले आणि आभारी राहील. आणि आता ताईला यायला वेळ आहे, पद्मा ताईला. तर सध्या जे आपले पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, सुखदेवरावजी इंगोले, भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा अध्यक्ष आहेत अमरावतीचे, ते बऱ्याच वेळचे आलेले आहेत. तर मी त्यांना आता इथे स्टेजवर आमंत्रित करते व्यासपीठावर. साहेब तुम्ही या आणि तुमचं स्थान ग्रहण करावं. परत आमचे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे मुकेश ठवरे साहेब आहेत, तेही बऱ्याच वेळचे आलेले आहेत. तर तुम्ही पण या आणि आपलं स्थान ग्रहण करा. अच्छा. आणि राजू चौतमल साहेब आहे, हे तसे संपर्कात आहेत आणि सहभागी आहेत, तर त्यांचे मी स्वागत करते. तुम्ही जिथे कुठे आहे तुमचं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद. आणि आता आपण सावित्री आई, म्हणजे सावित्री आई हे तुम्हाला सांगावंच लागत नाही, आपण शिक्षणाची प्रेरक तिला समजतो. सत्यशोधक आहेत ती, प्रत्येक गोष्टीचा शोध तिने केलेला आहे. पण ती एक त्या टाइमातली एक बिझनेस वुमेन पण होती. ते इतिहास आपल्याला इतका माहिती नाही, कारण आपण खोल घराण्यात कधी जात नाही. आपण तात्पुरताच अभ्यास करतो की तिनं शिक्षण, महर्षी आहे ते शिक्षण आपल्याला दिलं, तिने आपल्यासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण एक ते बिझनेस वुमेन पण होती त्या काळातली, आपल्या महात्मा फुले साहेबांच्या, म्हणजे बाबा महात्मा फुलेंच्या काळातली, त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या एक बिझनेस वुमन पण होत्या आणि त्यांच्या घरून ते रोजगार पण करायच्या. त्याच्यामुळे आज आपण त्यांना आपलं प्रेरक मानून आपण त्यांचं पूजन करून घेऊ. साहेबांच्या हाताने आपण वंदन केलेलं आहे प्रेरक मानून. आता जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करून घेऊ आणि मग जेव्हा शेवटून आपल्या मॅडम येतील आपण परत त्यांचं पण स्वागत करू. पण सध्या जे आहे त्यांचं आपण आता स्वागत करून घेऊ. ठीक आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आपले सुखदेवरावजी इंगोले साहेब आलेले आहे, भारतीय बौद्ध महासभेचे. यांचे स्वागत जयश्री पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करते. ठवरे साहेबांचं स्वागत ज्योतिताई वानखडे करतील.
बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, ज्या ज्या महापुरुषांनी मानवाच्या कल्याणाचं काम केलं त्यांना अभिवादन करतोय. आपण आपला बराचसा वेळ काढून शाळा आपलं बरं कसं यानं होईल या उद्देशाने इथं जमल्या असाल असं मला वाटतं. काहीतरी उद्योग देतील बाबा आणि मग आपण काहीतरी घराकडे घेऊन जाऊ या आशानं आपण इथं बसले असं मी गृहीत धरतोय. महिला फाउंडेशन ही काय काम करतोय ही मला काही कुठली माहिती नाही. जमदारने मला फोन केला, सर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याल का? मी म्हणलं आता मी घरीच आहे, काय हरकत नाही, येतोय. जिल्हा वाशिम तिथून आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत मालाताई पाटील करतील असं मी त्यांना विनंती करते. हा तिथे या पुढे तिकडे. आज आपल्या इथं बिझनेस संदर्भातली मीटिंग आहे. आता मॅडम सोबत माझं डिस्कस काही जास्त झालं नाही, त्यामुळे जेवढं जसं बोलायचं तसं मी बोलणार आहे. आणि आपल्या ज्या मॅडम येणार होत्या, जे महाराष्ट्र लेवलवर काम करतात, सीमा सुरोसे, त्या ॲज अ रिपोर्टर म्हणून पण खूप चांगलं काम करतात आणि ॲज अ बिझनेस लेडी म्हणूनही खूप चांगलं काम करतात. आणि मी त्यांच्या गाईडलाईन खाली काम करतो. तर आमचं नियोजन झालं होतं की बाबा आपण 4 व्हीलर घेऊन जायचं आणि इथली मीटिंग आपण 8 वाजेपर्यंत आटपायची आणि 8 वाजता नंतर मग दुसऱ्या गावची कुठेतरी मॅडम तुम्ही मीटिंग ठेवली होती, कुठे लोणी टाकडीला मॅडमनी मीटिंग ठेवली होती, पण पावसामुळे काही अरेंज झालं नाही सगळं. त्याच्याबद्दल सर्वांची हात जोडून माफी मागते. आणि तुम्ही एवढ्या वेळ थांबल्या हेच तर खूप महत्वाचं आहे, कारण मी 13 वर्षापासून फील्ड करते. मी 13 वर्षातही असा कारनामा बघितला नाही की ज्या लेडीज 8 वाजतापासून इथे लाईव्ह प्रेझेंट झाल्या असतील आणि त्यांनी 8 वाजतापासून आता 4 वाजेपर्यंत वेट केली असेल, तर हे तुमचं किती मोठं जिगर आहे. खरंच तुम्ही किती म्हणजे चिकाटी आहे तुमच्यामध्ये, करावं तितकं कौतुक कमीच आहे. आता माझा परिचय म्हटल्यानंतर माझं नाव पद्मा ब्रह्मानंद मोहोळ. मी भारतीय बौद्ध महासभेची महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकरांसोबत काम करते. आणि हे जे सर आहेत हे पण यांच्यासोबत ते माझ्यासोबत म्हणण्याऐवजी मी त्यांच्यासोबत काम करते. आणि माझा वॉटर फिल्टरचा बिझनेस आहे. ज्ञान एक्वा सेल्स अँड सर्व्हिसची मी ओनर आहे. माझा स्वतःचा बिझनेस आहे. ग्राउंड लेवलवर माझ्या 1400 मशीनी लागलेल्या आहेत. मी 4 मुलाची आई आहे. मला चार मुलं, 2 सुना आहे, 1 नातू आहे. एवढी माझी फॅमिली आहे. माझी मोठी सून लॉ करते, माझी लहानी सून इंजिनिअरिंग करते आणि माझे जे मुलं आहेत, 2 मुलं शिकतात आणि 2 मुलं माझ्यासोबत बिझनेस करतात. माझे 3 सर्व्हिस सेंटर आहेत. तर या ठिकाणी यायचं म्हटल्यानंतर आणि तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर कसं असते माहितीये का, समोर जी महिला तुम्हाला गाईडलाईन देत आहे, समोर जी महिला तुमच्या सोबत बोलत आहे, तुम्हाला जी बिझनेस विषयी तुमच्यासोबत डिस्कस करत आहे, तुम्हाला म्हणत आहे की यस यू कॅन डू इट, असं जी महिला तुम्हाला म्हणत आहे, प्रथमतः ती महिला कशी आहे, ती काय करते, तुम्हाला प्रश्न पडते. तुम्ही एकमेकींना विचारता की बाबा खरंच आपल्याला गाईडलाईन करत आहे, ती महिला कशी असेल, तिचं काय आहे, आपल्याला सांगत आहे, तीच मग हाऊसवाईफ आहे, तीच रोजच्या 4 आणे कमवत नाही, मग तिला तुम्हाला सांगण्याचा काही अधिकार नाहीये. मोहोळ मॅडमला स्टडी केलं म्हटल्यानंतर तुम्ही ऑनलाईन डाटा जर माझा चेक केला, जर जस्ट डायलवर तुम्ही माझं नाव जरी टाकलं, तर तुम्हाला बघायला मिळेल की यस मोहोळ मॅडम इज द ज्ञान एक्वा सेल्स अँड सर्व्हिसच्या ओनर. भरपूर काही 13 वर्षापासून फील्ड करतो. ज्यावेळेस मी मंगरुळपीरमध्ये आली होती, 20 रुपये घेऊन आली होती. आता त्या ठिकाणी 3000 स्क्वेअर फूट मध्ये मी माझं घर बांधलेलं आहे, अतिक्रमणामध्ये. विकत नाही घेतलं, जागा मी विकत घेतली नाही. आज माझ्या नावावरती तर 27 परिवार बसवले मी. 27 परिवार माझ्या एरियामध्ये पाऊल टाकतानाही राजकारणी विचार करतोय की बाबा इथे जर आपण एखाद्या महिलेला अरे जरी म्हटलं तरी ही काय म्हणेल. दिसायला अशी एवढी छोटी वाटत असेल तुम्हाला की बाबा इथं कुवारी वाटते किंवा मग न्यू मॅरिड असेल, असं काही नाही. 4 मुलं आहेत, 2 सुना आहे, 1 नातू आहे, 2 महिन्याचा नातू झालाय माझा. वेल सेटल फॅमिली आहे माझी. आणि तुम्हाला जी मी माहिती द्यायसाठी आली, तर मॅडमला माहिती आहे, मॅडम ग्रुपमध्ये जॉईन आहे, तर मॅडमने तुम्हाला व्हिडिओ पण दाखवले असतील. बघितले का तुम्ही व्हिडिओ? मॅडम दाखवले ना तुम्हाला व्हिडिओ. तर भारतीय महिला शक्ती फाउंडेशन या फाउंडेशनचं आपण काम करणार आहोत. या फाउंडेशन सोबत आपण जुळणार आहोत. आणि या फाउंडेशनचा कन्सेप्ट हा आहे की
भारतामध्ये आता आउट ऑफ कंट्री जर म्हटलं तर महिला नाही नाही म्हणता म्हणता 50,000च्या वरच कमावतात, पण आपल्या महिला 4,000 रुपये जरी म्हणलं तर त्यांना खूप वाटते. तर शैलेश भाई याचे ओनर आहेत, या फाउंडेशनचे ओनर आहेत. त्यांचा हा कन्सेप्ट आहे की भारतीय महिला फाउंडेशनच्या माध्यमामधून लेडीजला प्रत्येक घरामध्ये बिझनेस पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक लेडीजनी मिनिमम कमीत कमी 10,000 रुपये महिना तरी कमावला पाहिजे. तर या माध्यमातून आपल्याला या फाउंडेशन सोबत जुळणं आहे आणि प्रत्येकीला बिझनेस आपल्या घराघरामध्ये बिझनेस पोहोचवणं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आहे. आज लेडीजची कंडिशन ही आहे की 2 मुलं जरी असले तरी तिला पोचणं भारी जातात, कारण गव्हर्नमेंट काही देत नाही महिलांना. बघा आता जे लाडकी बहीण जी हे आलेली आहे, काय महिलांसाठी आहे ना ती योजना लाडकी बहीण. हा अरे हो ठीक आहे, आय एक्सेप्ट लाडकी बहीण. ज्यावेळेस मणिपूरची घटना घडली ती बहीण लाडकी नव्हती का हो त्यांची? नव्हती का? माझा तुम्हा सर्व जणींना प्रश्न आहे, मणिपूरची घटना कोणी कोणी बघितली? बघितली ना सर्वांनी बघितली ना. मग ती बहीण या सरकारची लाडकी नव्हती का? लाडकी नव्हती का? तिचा विषय तिथंच दाबला, ती त्याची लाडकी बहीण नव्हती. तिच्या अंगावर कपडे घातले नाही बिचारीच्या, तिच्या परिवाराला पण मारलं. बरं ते जाऊ द्या, त्याच्या आधीची घटना खैरलांजीची कोण ऐकली? ऐकली ना खैरलांजीची घटना? अरे खैरलांजीची घटना जर आम्ही तर डोळ्यानं बघितलेलं आहे, त्या स्पॉटवर मी गेलेली आहे, ते प्रेत मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे. तेव्हापासून अशी आक्रमक मी झालेली आहे. कळलं? गव्हर्नमेंट काहीही देत नाही, महिलांना तर देतच नाही. जर 1,500 रुपये देत असेल ना तर 15,000 रुपये वसूल करण्याची हिंमत ठेवते गव्हर्नमेंट. यांच्यावर भरोसा करू नका. लाईव्ह सांगून द्या तुम्ही की असं म्हणलं. भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा अध्यक्ष मोहोड मॅडमनी असं म्हणलं की ज्या पण कोणत्या गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या योजना फक्त आपली पिळवणूक करायसाठीच आहेत. आता मला सांगा, पर्सनल बिझनेस असतात लेडीज लोकांचे, कोणाची स्टेशनरी आहे, कोणाचा साड्याचा उद्योग आहे, कोणाचा पुस्तकांचा उद्योग आहे, असे पर्सनल उद्योग आहेत. मग या उद्योगासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते, बिझनेस लोन प्रोव्हाइड करते. मग त्या बिझनेस लोन साठी 1 लाख रुपयापासून म्हणते की 5 करोड रुपयापर्यंत तुम्हाला लोन मिळेल. कोणाला मिळालं? कोणाला मिळालं? अरे एक फाईल जर तुम्ही लोन केस साठी केली तर ती फाईल मॅनेजरच्या टेबलवरून मंत्रालयामध्ये जाईपर्यंत एक चप्पलचा जोड फाटतोय, पण तुम्हाला ते 100 रुपये देत नाहीत. देतात का? मग कशाचं काय देते गव्हर्नमेंट? का बरं आपण त्यांच्या भरोशावर राहावं? गव्हर्नमेंटनं सरकारी जे कन्सेप्ट आहेत ते प्रायव्हेट मध्ये आणणं चालू केले. मग काय देणार आहे आपल्याला? का बरं आपण त्याच्यावर भरोसा करावा? म्हणून शैलेश भाईचं म्हणणं हे आहे की प्रत्येक लेडीजला आपण बिझनेस दिला पाहिजे आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून प्रत्येक लेडीज स्वावलंबी बनली पाहिजे. तर या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन, त्यांच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन करायचं असते. मॅडम आल्या नाही त्याच्यामुळे ते फॉर्म काही आणले नाहीत. नेक्स्ट मीटिंग मध्ये मॅडमला घेऊन येईल आणि ते सदस्य फॉर्म पण आपण भरू आणि त्या फाउंडेशनशी पण जुळू. आता हे बघा, मी तुम्हाला मॅडमला सांगितलं होतं की या माध्यमातून आपल्याला लोन पण करून देतात, प्रायव्हेट लोन पण आहे त्यांचं, लोन पण करून देतात, पण ते डॉक्युमेंट्स आपल्याला पूर्ण द्यावं लागतात. आता गव्हर्नमेंटचं लोन जर घ्यायचं म्हटलं तर आता माझा एक कन्सेप्ट आहे की प्रायव्हेट ज्यांचे समजा आपले जे पर्सनल बिझनेस आहेत, आपल्याला जे गव्हर्नमेंट समजा लोन देते, तर आपण त्याच्यामध्ये ते मेन्शन करतात की बा तुम्हाला आधार लागेल, तुम्हाला पॅन लागेल, तुम्हाला शॉप ऍक्ट लागेल, तुम्हाला उद्योग आधार लागेल. ठीक आहे, आय एक्सेप्ट की आम्ही सर्वच डॉक्युमेंट्स देऊ, पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असते की तुम्हाला 2 गॅरंटर लागतील. आता तुम्ही सांगा बायांनो, 2 गॅरंटर लागतील तर आता तुम्ही मॅडम खूप गरीब आहेत, तुमचा 2 ते 1.5 लाख रुपयाची तुमची स्टेशनरी आहे, तुमची गॅरंटी कोण घेणार आहे? कोण घेईल? आणि त्याच्यामध्ये काय म्हणते की एक गॅरंटर म्हणते गव्हर्नमेंट सर्वंट लागेल, एक गॅरंटर गव्हर्नमेंट सर्वंट लागेल. आता तुम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करीत आहे तर हा जो विषय आहे ना, हा पर्सनली रेकॉर्ड करा. काय तर मग काय म्हणते की बाबा तुम्हाला म्हणते 2 गॅरंटर लागतात. मग आता लेडीज जाते आणि एका गॅरंटर साठी म्हणते समोरच्या व्यक्तीला की सर तुम्ही माझी गॅरंटी घेता का हो, मला 2 लाख रुपये लोन पाहिजे. आता त्या गॅरंटरच्या माध्यमातून सर्वांच्या नियत सारख्या असतात का? असतात का? मला सांगा. हा विषय तुमच्या सर्वांशी, सर्व महिलांशी निगडीत आहे बरं. आणि याच विषयामुळे महिला बिझनेस मध्ये येत नाही, महिलांची फसवणूक होत आहे, पिळवणूक होत आहे.
आपण गॅरंटी मागायला गेलो, माझ्यावरून बितलेला विषय आहे हा. मी तुम्हाला असं काही सांगत नाही आहे का टीव्ही सिरियल नाही सांगत आहे अर्ध्या तासाची, किंवा मग पिक्चर नाही सांगत आहे मी तुम्हाला 3 तासाचा. माझ्यावरून बितलेली घटना सांगतोय. ज्यावेळेस महिला गॅरंटी मागायला जातो, तो माणूस तिला येस म्हणतोय की ठीक आहे मी तुझी गॅरंटी घ्यायला तयार आहो. तो तुम्हाला त्याचं पगारपत्र पण देते, त्याचे डॉक्युमेंट्स पण देते, आणि नंतर तुम्हाला लोन केस तुमची झाल्यानंतर तुम्ही तो पैसा घेतल्यानंतर तो तुम्हाला विनाकारणच्या गोष्टीची रिक्वायरमेंट करतं. मग त्यावेळेस महिलांना, स्वाभिमानी जर महिला असली तर तिला सुसाईड करावं लागतं हा, आणि जर का ती स्वाभिमानी नसली तर मग त्याच्याच सोबत तिला सेटल व्हावं लागतं, आणि तिचा जो तिच्या मागे असलेला परिवार तिच्या इज्जतचा पूर्ण कचरा होऊन जातं. तोच विषय 4 लेडीजला समजते, आणि 4 लेडीज ज्या बिझनेस मध्ये येणाऱ्या असतात त्या लेडीज या विषयामुळे रिमूव्ह होतात. कितीतरी विषय सांगतो मी तुम्हाला. मग ही लाडकी बहीण योजना घेतल्यापेक्षा तुम्ही गव्हर्नमेंटला सांगा ना, म्हणा ना तुम्ही गव्हर्नमेंटला की जे तुम्ही आम्हाला लोन देता त्या लोन मधून तुम्ही हा जो कन्सेप्ट आहे तुमचा गॅरंटरचा हा रिमूव्ह करा ना, रिमूव्ह करा. महिलेचीच गॅरंटी घेईल असा कन्सेप्ट ठेवा ना त्याच्यामध्ये. का नाही ठेवत? एवढा तर विश्वास आहे तुम्हाला. तुम्ही 1500 रुपये आम्हाला महिन्याचे देऊ राहिले, नाही पाहिजे आम्हाला, नाही पाहिजे आम्हाला. तुम्ही 3 लाख रुपयाचं लोन द्या आम्हाला, आणि तुम्ही आमच्याकडनं वसुली पण करा. पण असं करत नाही गव्हर्नमेंट, असं करत नाही. याचसाठी आपल्याला लढा द्यायचा आहे, याच फाउंडेशनच्या माध्यमातून, याच संस्थेच्या माध्यमातून. तुम्हाला आता मी इथपर्यंत आली तर 2 संस्थेचा कन्सेप्ट घेऊन आली. भारतीय समजा आमचे आदरणीय राजरत्न आंबेडकर सरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल, आता आमचे जे नेते आहेत हे आउट ऑफ कंट्री बिलॉंग करतात. म्हणजे आपल्या महिलांवर जे अन्याय अत्याचार होतील, जर त्यांच्यापर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला न्याय मिळणं आहे. फक्त काय चिकाटी पाहिजे, महिलांमध्ये चिकाटी पाहिजे. तर जर का समजा तुम्हाला न्याय लागत असेल तर या संस्थेशी मला तुम्ही केव्हाही सांगा. लाईव्ह प्रेझेंट आहे मी. जरी समजा मला 4 मुलं असले, 2 सुना असल्या, मला काही घेणं देणं नाही आहे घराचं, काहीच घेणं देणं नाही. या ठिकाणी 3 ते 4 वेळ मी कार्यक्रमामध्ये आली. ते शेखदार मॅडम आमच्या ओळखताय का तुम्ही त्यांना? शेखदार मॅडमला ओळखता का? नाव काय हो सर त्यांचं? प्रतिभा शेखदार. प्रतिभा शेखदार मॅडमच्या त्या कार्यक्रमामध्ये मी 2 ते 3 वेळ आली. त्यांना मी सांगितलं की मॅडम अशा तऱ्हेची महिलांची मीटिंग लावा, पण त्यांच्याकडनं ते नाही शक्य झालं. पण आमच्या मॅडमनी ते शक्य करून दाखवलं, आणि मी त्यांची माफी मागते की मी एवढी लेट झाली. मॅडमला जर तुम्ही ऐकलं असतं, सुर्वे मॅडमला, तर खरंच तुम्ही सॅटिस्फाईड झाल्या असत्या. बरोबर. ठीक आहे. तर भारतीय महिला शक्ती फाउंडेशन मध्ये आपण नेक्स्ट मीटिंग मध्ये तुम्हाला 2-3 दिवसातच आपण मीटिंग लावणार आहोत, आणि सर्व कन्सेप्ट मॅडम सांगतील. या फाउंडेशनचे तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो की या फाउंडेशनचं असं आहे की तुम्हाला टेडी पॅकिंग जे असतात ना, डॉल वगैरे, या पॅकिंगचा बिझनेस मिळू शकते. द्रोण पतरवाळ्या यांची 3 लाख रुपयाची ते मशीन देतात आपल्याला. आणि नंतर तुम्हाला जर समजा पेन्सिल पेन पॅकिंग करायचा बिझनेस जर करायचा असेल तर ते पण देतात. आणि पिरियड केअर सेंटर, जर लेडीज लोकांना जर पिरियड केअर सेंटर जर खोलायचं असेल तर ग्रामपंचायतच्या अथॉरिटीनुसार तुम्हाला तिथे जावं लागेल, त्यांना बोलावं लागेल. ग्रामपंचायतमध्ये जर तुमचे गाव येत असतील समजा, तर ग्रामीण साठी हा पण कन्सेप्ट आहे, आणि खूप चांगला कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टसाठी तुम्हाला 16,000 रुपये त्यांना अमाऊंट द्यायचा आहे. 16,000 रुपये अमाऊंट मध्ये ते तुम्हाला त्यांच्याकडे एक सिरप आहे महिलांच्या संदर्भामध्ये, जे महिलांचे समजा प्रॉब्लेम असतात, आणि पॅड वगैरे ते आपल्याला देतात. म्हणजे आपण त्यांना जेवढं अमाऊंट देईल तेवढं आपल्याला ते माल देतात. आणि द्रोण पत्रवायाचं जर समजा तुम्ही केलं तर ते कच्चा माल आपल्याला देतात, आणि बनवलेला जो माल आहे तो पण माल ते घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला सेलचं टेन्शन राहणार नाही. म्हणजे आपण एकदम कसं की आपल्याला जर आपण स्वतः जर बिझनेस चालू केला तर आपल्याला काय राहते माहितीये का, आपण दुसरीकडनं मटेरियल आणतो आणि त्या मटेरियलच्या सेलिंगचं आपल्याला टेन्शन राहतं. या फाउंडेशन मध्ये टेन्शन कुठल्याच गोष्टीचं नाहीये. मशीन पण आपल्याला मिळतंय, आणि रॉ मटेरियल पण ते आपल्याला देतात, आणि तयार झालेला माल आपण त्यांना सांगायचा की बाबा एवढ्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला एवढा माल तयार करून देणार आहोत. तर त्या डेटला त्यांचीच गाडी येते आणि तुम्हाला त्या मटेरियलचं पेमेंट पे करतात. कॅश आहे सगळं, ऍग्रीमेंट होतंय. ज्यावेळेस तुम्हाला ती मशीन देतील ना, तर ऍग्रीमेंट साईन करून घेतात ते पूर्ण लिगल स्टॅम्प पेपरवर. आणि तुम्ही जर म्हणाल की बाबा वकिलाकडून आम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रथमतः शैलेश भाईला आपण इथं बोलवू,
तुम्ही सगळे तुमचे विषय आहे की आम्हाला असं असं अग्रीमेंट लागेल, असा बिझनेस आम्हाला करायचा आहे, हे सगळं त्यांना सांगायचं, लिगली करायचं. कारण कसं आहे माहितीये का, भरपूर कंपन्या आल्या, लेडीज लोकांना फसवून गेला. हा हा मंगरुळपीर मध्ये मला महिलांनी तेच विचारलं की मॅम आम्ही अशा कंपनीशी जुडलो होतो, त्यांनी आम्हाला मशीन दिली, माल पण दिला, नंतर ते घेऊन गेले नाही. तुम्ही सांगायच्या आधीच मी तुम्हाला सांगतो, कारण कसं आहे माहितीये का, मला ट्रान्सपरंट आवडते. मी 13 वर्षापासून बिझनेस करतो, माझ्याशी अजूनही कोण धोका केलेला नाही. आणि जो कोणी धोका करेल त्याची कॉलर पकडून रस्त्यावर आणण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे. बरं, मी लई लोकांना असं म्हणजे कॉलर पकडून सपकन कानाखाली हाणतो. मारण्यात लई माहीर राहू मी, मला बोलणं कमी, मारणं जास्त आवडतं. माणूस चुकला तर बरं, चुकीला माफी नाही आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, घटनेमध्ये मेन्शन केलेलं आहे. मी इथं जे बोलत असेल तर मी स्वतः बोलत नाहीये, माझ्या बापांनी मला ते राईट्स दिलेले आहेत. 19E नुसार बोलतो मी. 19E म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पहिली कलम लिहिलेली आहे की तुम्ही तुमचे खरे विचार कोण्याही मंचावर मांडू शकता. हे 19E नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताची राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे अन्न वस्त्र निवारा. याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त भर दिलेली आहे. पण अन्न वस्त्र निवारा आता साईटला ठेवलेला आहे आणि बिझनेसवाल्या लोकांना, फ्रॉड करणाऱ्या लोकांना समोर न्या, हेच हे गव्हर्नमेंट करत आहे. नीरव मोदी कितीतरी कोट्यावधी रुपये घेऊन गेला, त्याचं कोणच काही वाकं केलं नाही. आणि इथं माझी महिला 3 लाख 2 लाख रुपयासाठी बँकेच्या मॅनेजरला रात्रंदिवस रिक्वेस्ट करते, तिला 3 लाख 2 लाख हे गव्हर्नमेंट देत नाही. मग आपल्याला भांडावं लागेल. आणि भांडण्यासाठी प्रथमतः आपल्याला प्रायव्हेट संस्थेशी जॉईन होऊन आपल्या पायावर उभं राहावं लागेल. आपलं जे आर्थिक इन्कम आहे ते आपल्याला, आपला परिवार सेटल करून आपल्याला पहिले समोर जायचं आहे, नंतर मग भांडायचं आहे. नाहीतर हताश पोटानं, उपाशी पोटाने असलेला कार्यकर्ता काहीच करू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. पहिले आपला परिवार पहा, पहिले आपल्या परिवाराला स्टँड करा आणि नंतर घराच्या बाहेर निघा. मी काही अशी विनाकारण घराच्या बाहेर नाही निघाली. 4 मुलं कमाईला लागले तेव्हा कुठे घराच्या बाहेर निघाले, नाही तर 150 पण मलाही नसता करता आला. हो, हा 150 पण आहे बरं का. हो, मंगरुळपीर मधून इथे येणं, इथून त्या ऑटोमध्ये म्हणजे ऑटोवाला सोबत भानगड करत आली मी. काय म्हटलं, मला काय उतरून दिलं, म्हणलं नाही एवढे मोठे तुला पॅसेंजर भेटले तर यांना घेऊन चालला. मी काय म्हणलं, काय तुला पैसे नव्हते देत का, चालले ऑटो, त्याच ऑटोत बसायचं आहे म्हणलं, नाहीतर पोलीस स्टेशनला लाव. आताच व्हिडिओ घेतो म्हणलं, आताच न्यूज लावून देतो की तू एवढे लोक या ऑटोमध्ये बसवले, ऑटोरेज आहे का तुला. त्यांनी सगळे उतरून दिले, मलाच घेऊन आलं. असं येते. हो, इथं बी भानगड केली मी. तर कसं आहे माहितीये का, जिगर, तुमच्यामध्ये जिगर पाहिजे, तुमच्यामध्ये बोलण्याची हिंमत पाहिजे. तुमच्यामध्ये जर बोलण्याची हिंमत नसेल तर मयांमध्ये असलेली तलवार काहीच कामाची नाहीये. मयांमध्ये असलेली तलवार घेऊन बाहेर निघाल आणि तुमच्यामध्ये जिगरच नाहीये ती काढून समोरच्यावर वार करण्याचा, तर काय करणार आहे ती तलवार, काय करणार आहे. हा, ताकदच नाहीये तुमच्यामध्ये तर काय करणार आहे. अरे तुमच्या मनगटामध्ये जशी ताकद आहे, झाशीची राणी बघताय ना तुम्ही, हे कानपटातनी मारली का, तर इकडच्या कानामध्ये जर मारली ना, इकडच्या कानपट्टी वसान पडली पाहिजे, 8 दिवस त्यांना ऐकलंच नाही पाहिजे. असं जर काही असेल तर तुम्ही बिझनेस करू शकता, नाहीतर काहीही करू शकत नाही. तर जुळायचं आहे तुम्हाला फाउंडेशन सोबत. जर माहिती घ्यायची असेल, काही प्रश्न असतील तर मॅडम आता विचारू शकता तुम्ही. प्रश्न असतील तर विचारूया. प्रश्न असतील तर विचारूया. मॅडम बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारला. आणि येस मॅम, तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल. कारण 10 महिलाचा एक ग्रुप बनवतात. ते 10 महिलांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येकीचे 20-20 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. आणि यांचा कन्सेप्ट हा आहे की तुम्ही जर 20,000 रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर ह्या ज्या सीमा सुरेश मॅडम आहेत ह्या बँकिंगमध्ये नोकरी करत होत्या, तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतात. ते 10 महिलांचा ग्रुप बनवून 10 महिलांना ते लोन सँक्शन करून देतील. त्यामधूनच ते तुम्हाला तुमचे 20,000 रुपये त्यामधून त्या घेतील आणि नंतर तुमचा जो बिझनेस स्टार्ट होईल त्यामधूनच तुम्हाला ते EMI भरावं लागतील. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही. उलट ते जे तुम्ही लोन घ्या त्या लोन मधून तुम्ही घरी पण तुमचा खर्च करू शकता. असं हा कन्सेप्ट आहे या बिझनेसचा. तुम्हाला म्हणजे ते घरून म्हणजे असं किंवा तुमच्या खिशातून तुम्हाला काही टाकावं लागेल. हा, पिरियड केअर सेंटर जर तुम्ही घेत असाल वैयक्तिक, तर मग ते तुम्हाला 16,000 रुपये तुमच्या घरून द्यावं लागेल. कारण हे जे पिरियड केअर सेंटर आहे ना, हे वैयक्तिक आहे, एकटीसाठी आहे. त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमच्या घरून करावं लागेल. हा, हो,
तुम्हाला प्रत्येक याच्यातनी पैसाच इन्व्हेस्ट करावा लागतं आणि याच माध्यमातून करावं लागतं. फक्त काय हे जे पिरियड केअर सेंटर आहे याच्यामध्ये तुम्हाला पर्सनली त्याच्यामध्ये तुमचं लोन होणार नाही. हा नाही 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 नाही, तेच आणून देतील आणि तेच घेऊन पण जातील. तुम्हाला आणण्या नेण्याचं टेन्शन नाही, कोणाच गोष्टीचं तुम्हाला टेन्शन नाही राहणार. फक्त तुम्हाला टेन्शन हे राहील की जोपर्यंत तुमच्या घरी मशीन येत नाही, आपण ज्यावेळेस त्यांना पहिला टप्पा देऊ पैशाचा, समजा बुकिंग जर आपल्याला करायची असली तर 50,000 रुपये बुकिंगसाठी देणार, तर त्याच वेळेस आपण ऍग्रीमेंट त्यांच्याजवळून करून घेतो सगळ्या गोष्टीचं, की 50,000 रुपये दिले, आता तुमची मशीन बुक झाली, अदर जे पेमेंट आहे तर ते पेमेंट तुम्ही मशीन आल्यानंतर त्यांना द्यायचं, आधी पेमेंट द्यायचं नाही. मालेगावची मशीन बुक झालेली आहे, 11 तारखेला तिथं ओपनिंग आहे. तर जर का समजा शक्य झालं तर त्या ठिकाणी तुम्ही येऊन ती मशीन बघून घेऊ शकता. ओपनिंगला शैलेशभाई येणार आहे, ते तिथं सगळ्यांना तुम्ही भेटीगाठी पण होतात तुमच्या. त्याआधी मॅडमला इथं बोलावून आपण मॅडमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. तसं तर कन्सेप्ट क्लिअर म्हणजे मी हे बोलते, हेच मॅडमही बोलतात, हेच तुम्हाला डबल ऐकावं लागेल. नाही, प्रत्येक कॅन्डिडेटला 20,000. हा 2 लाख रुपये. हा 2 लाख रुपये ती मशीन आहे. हा हो नाही, लोन ते तुम्ही किती काही त्यांना सांगा, एका ग्रुपला समजा आम्हाला 5 लाख पाहिजे, 3 लाख पाहिजे, 2 लाख, असं ग्रुप निश्चित आहे. बाकीचे पैसे डिवाइड करायचे, आपण वापरायचे. हा हे बघा, तर तेवढीच घ्यायची, मग आपण तेवढीच घ्यायची बस. हा असं तुम्ही तुमच्या याने करू शकता की तुम्हाला बाबा काय करायचं आहे सांगणं माझा. हा पण त्यांचं काय कन्सेप्ट असते माहितीये का बचत गटवाल्याचा, की ते फक्त आपल्याला पैसा देतात, तुम्ही काही करा, तर त्या पैशाचा कसा योग्य उपयोग होत नाही. ते कोणी शेतीमध्ये खर्च करते, कोणी मग आपल्या ऐशो आराममध्येच, कोणी मग बेवडे बावडेच ड्रिंकच करायला नेतात. हा भरपूर असतात ना असे, कितीतरी आहेत आमच्या मंगरुळपीरमध्ये अशा न्यूज भरपूर लागल्या की बाई माझे पैसे माझ्या नवऱ्यानेच खरचले. पण हे इथं असं नाही आहे. तुम्ही जर अमाऊंट घेसाल तर तुम्हाला बिझनेसमध्येच गुंतावं लागेल, कारण शैलेशभाईचं म्हणणं हे आहे की पैसा जर पेराल तर पैसाच उगेल आणि पैसाच तुम्ही कापाल, असं त्यांचा कन्सेप्ट आहे. तर अजून काही विचारायचंय? समजा आपल्याला जर झाडूचं काम करायचं आहे तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते. हो, त्याच्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट लागते, कारण कसं आहे माहितीये का, ते जे मटेरियल आपल्याला देतात तर त्या मटेरियलचं पण ते पेमेंट घेतात, आणि हे जे आहे तर हे मशीन प्लस मटेरियलचं पेमेंट असे देतात ते. हा हो हो हो, ट्रेनिंग प्रथमतः तुम्ही समजा तुमचे फॉर्म भरून घेतले तर सर तुम्हाला 2 ते 3 दिवसाचं ट्रेनिंग देतात मशीन आल्यानंतर. हा ते कसं म्हणजे आपल्याला माहित नाही राहत ना कसं बनवायचं, काय बनवायचं ते. आता झाडू आपल्याला थोडी बनवता येते की ते, तर त्यांना पर्सनली ट्रेनिंग द्यावंच लागेल ना. त्यांचे ट्रेनर आहेत, तर ते ट्रेनर आपल्यापर्यंत पाठवतात ते आणि पूर्णपणे ट्रेनिंग देतात आपल्याला. हो हो, सगळं रजिस्ट्रेशन राहील तुमच्या इथं ज्या एरियामध्ये येते त्या एरियामध्ये, ते ग्रामपंचायत मध्ये एरिया आहे तुमचा, की समजा नगर परिषद मध्ये येते, तिथं जाऊन ते सगळं तुम्हाला प्रथमतः तिथं निवेदन वगैरे सगळं देऊन सगळं करतील ते. हा आपण त्यांना जर समजा आजच्या डेट मध्ये जर पेमेंट पूर्ण केलं तर 1 महिन्यामध्ये ती प्रोसेस पूर्ण करतात, कारण कसं एक ग्रुप. हा मग ती हो, तर लोनची प्रोसिजर फास्ट करतात ते 15 दिवसामध्ये. हा 15 दिवसामध्ये, कारण कसं आहे माहितीये का, 1 महिना अशासाठी लागतो की भरपूर ग्रुप आहेत त्यांचे. आता मालेगावचा ग्रुप त्यांच्याशी जुडलेला आहे, आणि मी त्या दिवशी मीटिंग ग्रुपवर टाकली त्या महिलांचं झालेलं पण. आता ते मिस लेट झाली त्यानंतर यांचं विरोध होतं. नाही, ते पहिले यांच्याच ग्रुपमध्ये येते. यांचा एक ग्रुप होईल, या महिलांच्या ग्रुपमध्ये ते अमाऊंट जमा होईल आणि मग तुम्ही सरांना द्या असं.
हा. ती जी अमाऊंट तुमच्या समजा 10 जणीच्या ग्रुपमध्ये ती जमा होईल समजा, त्यामधून प्रथमतः 50,000 रुपये आपण त्यांना मशीनच्या बुकिंगसाठी द्यायचे. ज्यावेळेस आपण 50,000 रुपये मशीनच्या बुकिंगसाठी देतो त्यावेळेस पूर्ण अग्रीमेंट होईल आपलं, पूर्ण डॉक्युमेंटली आपण सेक्युर होऊ. त्यावेळेस न्यूज पण चॅनलला लागेल तुमची, कारण की ॲज अ रिपोर्टर असल्यामुळे न्यूज तर लागेलच ना आपल्याला, की आपण काय त्यांनी आपल्यासोबत काय केलं आणि आपण त्यांच्यासोबत काय केलं, आहे की नाही. तर ते जे 50,000 रुपयाचा अमाऊंट आपण त्यांना देऊ त्यावेळेस अग्रीमेंट वगैरे होईल आणि नंतर आपली मशीन आल्यानंतर आपल्यापर्यंत आपली मशीन येईल, त्यानंतर मग आपण राहिलेला अमाऊंट त्यांना देऊ. अशी ही प्रोसिजर आहे. आणि ही प्रोसेस करण्याआधी यांना रजिस्ट्रेशन फॉर्म आधी भरावं लागते, त्यांना जॉईन व्हावं लागते की तसंच नाही? आधी जॉईन व्हावं लागते. त्यावेळेस हा, जॉईनिंगची काय पद्धत आहे? जॉईनिंगची पद्धत काहीच नाही, यांना डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. जॉईनिंगसाठी यांना काही आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं आणि बँकेचं पासबुक लागतं, बस. बाकी फॉर्म त्यांच्याकडनंच, हा त्यांच्याकडनंच आहे, कारण कसं आहे संस्था त्यांची आहे, रजिस्ट्रेशन त्यांचंच राहील ना, तेच फॉर्म देतील. हा, त्याला चार्जेस वगैरे काहीच नाही लागणार. त्याआधी फक्त सदस्य फी 100 रुपीज असते. नेक्स्ट मीटिंग मध्ये सदस्य फी यांना 100 रुपीज द्यावं लागेल. फीस आहे तुम्हाला 100 रुपये. सदस्य फीस भरणं अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. आणि नेक्स्ट रजिस्ट्रेशन जे आहे ते फ्री आहे. अजून काही प्रश्न असतील तर करून विचारा. हा, विचारा ना. विचारा. हा, पाटील मॅडम बोला प्रश्न. बोला बोला, आता प्रश्न बघूया. सर माझा मोबाईल द्या, माझा मोबाईल. टेडी पॅकिंगचा आहे मॅडम, टेडी असते ना, टेडी पॅकिंगचा आहे, झाडूचा बिझनेस आहे, सॅनिटरी पॅडचा आहे. हा हा. मॅडम मी काय सांगितलं की प्रथमतः ते पहिले आपल्याला लोन केस करून देणार आहे. प्रथम लोन केस करून देतील, त्यामधून तुम्हाला तो पैसा त्यांना द्यावा लागेल. घरून काही द्यावं लागेल का तुम्हाला? हा? मग तेच म्हणत आहे मी की असं म्हणजे भारावून गेल्या का माझ्या बोलण्यात? हा, परतफेड ते EMI काढून देतात आपल्याला 10 महिन्याच्या. जे आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 10,000 रुपये तुमची कमाई चालू झाली कमाई चालू 10,000 रुपये तुमची, मग 10,000 रुपयामधून ते तुम्हाला प्रत्येकीला 2,000 रुपये महिना किंवा मग 2,500 रुपये महिना हे प्रत्येक ग्रुप वाईज ते ठेवतील, जे तुमच्या इच्छेनुसार असते ते. कारण ते तुम्हाला विचारतात की बा तुम्ही एक ग्रुप किती भरू शकता. हा, जवळून काय चाललं? काहीच नाही चाललं.